चला चला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये. मुलांच्या सुट्ट्या जवळ आलेल्या आहेत आणि आपण सगळे आता वेकेशन मोडवर जाणार आहोत. तर महाबळेश्वर तुम्ही प्लॅन करत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे. कारण आज आपण महाबळेश्वरला जाऊन स्टे करणार आहोत. भिलारला सुंदर हॉटेल आहे, व्हॅली व्ह्यू आहे. आता गाडीमध्ये मी, राधिका, मागे ऑस्कर आणि अर्णवी आहे. अर्णवी कुठे आहे? आणि आम्हाला जॉईन करतायत आज आमच्याबरोबर आहेत किरण. किरण फुल गेअरअप झालेला आहे आणि रायडर. आता मी कारमध्ये फिरतोय, हा रायडिंग करत असतो. किरण आहे, प्रणाली आहे आणि कृषिका आहे किरणची मुलगी. तर आता आपण इथून पोलादपूरवरून कंटिन्यू करणार आहोत वाय आंबेनळी घाट ते भिलारपर्यंत. आणि मी पूर्ण डिटेल सांगणार आहे तुम्हाला. हॉटेल कसं असणार आहे, रूम कसे आहेत, ॲम्बियन्स कसं आहे, स्विमिंग पूल आहे हॉटेलला, पेट फ्रेंडली आहे आणि टॅरिफ वगैरे कसे आहेत, जेवण कसं होतं, हे सगळे एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि प्रणाली पण आलेली आहे. कृषिका कुठे आहे? कृषिका आमच्याबरोबर येते गाडीमध्ये. हां, तर कृषिका आमच्याबरोबर गाडीमध्ये येणार आहे. तर चला आता सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला चांगली माहिती बघायला मिळणार आहे. आणि ऑनलाईन हॉटेल सर्च करण्यापेक्षा तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये ते हॉटेल व्यवस्थित बघू शकता. आणि आता आपल्याला महाबळेश्वरचा घाट म्हणजेच आंबेनळी घाट सुरू झाला आहे. आणि गुड न्यूज आहे की रोड वाइंडिंग होते, म्हणजे हा घाट आता मोठा होतोय. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर मुंबई गोवा हायवेने जेव्हा आपण पोलादपूर मार्गे महाबळेश्वरला जातो तर हा घाट आहे ना, हा खूप निसर्गरम्य आहे. पावसाळ्यामध्ये तर खूप सुंदर असतं इकडे वातावरण. आणि मध्ये मध्ये तुम्हाला धबधबे पण पाहायला मिळतात. आणि सुंदर असं प्रतापगडचं दर्शन होतंय बघा आपल्याला. पूर्ण प्रतापगड किल्ला दिसतो आपल्याला आंबेनळी घाटातून जाताना. आणि इथे असे जागोजागी स्टॉल्स पण आहेत. इथे थांबून तुम्ही रिफ्रेश होऊ शकता, नाश्ता वगैरे करू शकता. ताक वगैरे पण चांगलं मिळतं इथे. आपण महाबळेश्वरला पोहोचलेलो आहोत. म्हणजे महाबळेश्वर, वेण्णा वगैरे क्रॉस केलं. आता मेट गुताडच्या रस्त्याला आहोत आणि आपल्याला भिलारकडे वळायचं आहे. भिलार पुस्तकांचं गाव म्हणून फेमस आहे, तर तिथे आता पुढून राईट आहे आपल्याला. आणि आता आपण एंटर करत आहोत पुस्तकांचं गाव भिलार. आणि इथून आता थोड्या अंतरावर आपलं हॉटेल आहे. तुम्ही भिलारवरून सरळ सरळ आले ना की तुम्हाला हॉटेल ओमकार दिसेल. एक रस्ता वरती जातो उजवीकडे आणि एक रस्ता जातो डावीकडे. हा तुम्हाला घेऊन जाईल हॉटेल स्टेला. आपण एंट्री करतानाच मी तुम्हाला स्टेचं नाव पण सांगेल. आता इथून बघा फक्त 4 मिनिटं आहे, 1.4 किलोमीटर. तुम्हाला हॉटेलकडे जाताना ऑन द वे लेफ्टला क्रिकेटचं मैदान दिसेल एक. आणि अशा प्रकारे रस्ता आहे. आणि आपण पोहोचलेलो आहोत आपल्या स्टेला. आणि स्टेचं नाव आहे एक्झॉटिक व्हॅली. पूर्णपणे एक ॲग्रो टुरिझमचा प्रोजेक्ट कसा असतो तसा प्रोजेक्ट आहे. कॉटेजेस आहेत, ग्लास टेंट्स आहेत त्यांच्याकडे. आणि पूर्ण समोर असा व्हॅली व्ह्यू आहे. इकडे तुम्हाला पूर्ण अशी ॲम्पल कार पार्किंग स्पेस आहे. आणि बाकी आता आपण प्रॉपर्टी बघूया आतमध्ये किती रूम्स आहेत, कॉटेजेस आणि बाकी सगळं. हो, आम्ही येतो तिकडे रिसेप्शनला. तुम्हाला इकडे सर्व्हिस वगैरे चांगली आहे. आणि समोर स्विमिंग पूल वगैरे आहे. सुंदर आहे प्रॉपर्टी. व्ह्यू जबरदस्त आहे. संध्याकाळच्या वेळी तर अजून मजा येते. तर इथे स्टार्टिंगलाच तुम्हाला रिसेप्शन काउंटर आहे. एंट्री वगैरे झाली आपली. इथून ॲक्च्युअल प्रॉपर्टी सुरू होते. ऑस्कर मला काय खेचत घेऊन चाललं, त्याला जिकडे जायचं तिथे. आणि अशा प्रकारे तुम्ही एंट्री केल्या तुम्हाला समोर असा लॉन पाहायला मिळतो. आणि तिकडे स्टेज आहे, म्हणजे तुम्हाला काय फंक्शन्स करायचे आहेत, बड्डे पार्टीज, वेडिंग पार्टीज, तर तुम्ही करू शकता. आणि इकडे अशी मचान बनवलेली आहे. त्या साईडला स्विमिंग पूल आहे, तो मी तुम्हाला दाखवेल. आणि उजवीकडे दिसत आहेत हे ग्लास टेंट आहेत, ग्लास टेंट हाऊस. इथे तुम्हाला सिटिंग आहे, मध्ये मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे छोटासा. बघा छान आहे प्रॉपर्टी. काय झालं ऑस्कर? येत आहेत सगळे. तो राधिकाशिवाय राहत नाही. आणि इथे बघा वॉटर हार्वेस्टिंगचा
म्हणजे रेन हार्वेस्टिंगचा एक प्रोजेक्ट बनवला आहे मोठा. लोटस पॉन्ड आहे इथे मध्ये आणि समोर पूर्णपणे व्हॅली व्ह्यू. आपण रूम्स वगैरे सगळे बघणार आहोत हळूहळू. आणि हा स्पॉट जो आहे ना सिटिंगसाठी हा बेस्ट आहे, माझा फेवरेट स्पॉट आहे. इथे हार्ट शेप आहे. आणि इथे अशा प्रकारचे कॉटेजेस आहेत. हे बघा. वेट ऑस्कर. इकडे वरती कॉटेजेस आहेत, खाली कॉटेजेस जे खाली आहेत ते व्हॅली व्ह्यू कॉटेजेस आहेत. आणि समोर आपल्याला दिसतोय तो आहे महाबळेश्वर पाचगणी हायवे. छान प्रॉपर्टी आहे. ऑस्करची मजा होणार आहे ते. त्याला पकडून ठेवलेलं तर ओरडत होता. आज टेम्परेचर 30पर्यंत आहे, पण वारा गार आहे, म्हणजे छान आहे. आणि आपण आपल्या रूम्समध्ये पोहोचलेलो आहोत. आणि इकडे रूम्स आहेत बघा, अशा प्रकारचे रूम आहेत. स्पेशियस आहेत. कॉटेज सिस्टम आहे हा पूर्ण. तुम्हाला एंट्री करताना उजवीकडे कबर्ड आहे, वॉर्डरोब आहे, AC आहे तुम्हाला इथे, मस्त सिलिंग वगैरे केलेली आहे. बेड आहे स्पेशियस मोठा. टेलिव्हिजन आहे इथे. व्हेंटिलेशनसाठी विंडो वगैरे दिलेली आहे. आणि इथे तुम्हाला ड्रेसिंग मिरर आहे. ऑस्कर पण एक्सप्लोर करतो आहे आमच्याबरोबर. आणि बाथरूम पण इथे बघा किती मोठं आहे. स्पेशियस बाथरूम आहे तुम्हाला. आणि सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे हा समोरचा व्ह्यू. हा बघा. आणि समोर जर आपण पाहिलं तर सगळी गव्हाची शेती दिसते ती पूर्ण. हा सेम तसाच हा सेकंड रूम आहे. हा थोडा अजून स्पेशियस आहे, मोठा आहे हा बघा. तिकडे पण तुम्हाला सेम वॉर्डरोब आहे. हा थोडा हॉल मोठा आहे याचा. इथे बेड आहे तुम्हाला, ड्रेसिंग मिरर आहे. आणि इथे तुम्हाला स्पेशियस असं बाथरूम. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट म्हणजे काय तुम्ही इकडे फन करू शकता. प्रॉपर्टी एक्झॅक्टली कशी आहे, स्विमिंग पूल किती मोठा आहे तो. हे बघा, अशा प्रकारे स्विमिंग पूलचा परिसर आहे पूर्णपणे. वरती मचान पण केलेली आहे. तिकडे सिटिंग एरिया आहे. इथे खाली रेन डान्सचं प्रोव्हिजन आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही येऊन इकडे मजा करू शकता. बघा, किड्स सेक्शन इकडे आहे. आणि जो मगाशी जाताना मी तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅन्ट दाखवला, प्रोव्हिजन, ते बघा अशा प्रकारे मोठं. आणि आता आपण वरती जाऊया. इथे मचान केलेली आहे. आणि इथून सुंदर व्ह्यू मिळतो पूर्ण प्रॉपर्टीचं जे लोकेशन आहे ते. हे बघा, चला मी आता तुम्हाला कॉटेजेस दाखवतो, जे ग्लास कॉटेजेस आहेत ते. हा रेस्टॉरंट आहे, तिकडे कॉटेजेस आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे पूर्ण सिटिंग आहे. मस्त रिलॅक्स करू शकता संध्याकाळच्या वेळी. क्लायमेट छान असतं. आणि जर तुमच्याबरोबर तुमची मुलं आहेत तर त्यांचा पण इकडे बऱ्यापैकी विरंगुळा होईल, टाईमपास होईल. आणि हे जे दिसतंय हे आहे रेस्टॉरंट. आणि एक निसर्गरम्य वातावरण आहे, शांतता तुम्ही बघू शकता. हा पूर्ण रेस्टॉरंट एरिया आहे यांचा. आणि इथेच किचन आहे.
तर आता मी तुम्हाला दाखवतो ह्यांचे जे ग्लास कॉटेजेस आहेत ते सुंदर आहेत, एक वेगळी कन्सेप्ट आहे. आणि या प्रत्येक कॉटेजला समोर एकदम ओपन व्हॅली व्ह्यू आहे. हे बघा, आणि जर तुम्हाला रात्री ग्रुप वगैरे आहे, फॅमिली आहे, पूर्ण बसायचं आहे, तर तुम्हाला इथे टेबल पण लावून देतात. आणि तुम्हाला जर तुमचे टेंट आहेत तर तुम्ही इकडे टेंट पण लावू शकता, तो प्रोव्हिजन आहे. जर तुम्ही समोर बघितला तर समोर सुंदर असा व्हॅली व्ह्यू आहे. आणि हो, तुम्हाला सकाळी सकाळी इथून समोरच सनराईज पण होतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या स्टेमधून सनराईज पण एन्जॉय करू शकता. अशा प्रकारचे कॉटेज आहेत. टोटल 10 कॉटेजेस आहेत ते. आता बघूया आतून. इथे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे तुम्हाला बाहेर छोटीशी. आणि ही जी विंडो आहे ना, ही पूर्ण स्लाईड होते. म्हणजे पूर्ण स्लाईड केली ना तुम्ही तर तुम्हाला सुंदर असा व्ह्यू मिळतो. आणि कॉम्पॅक्ट कपलसाठी बेस्ट आहे हे कॉटेज. जर तुम्ही पाहिलं तर एकदम परफेक्ट आहे. इकडे फॅन आहे तुम्हाला. आणि हो, हे नॉन AC कॉटेजेस आहेत. आणि तुम्हाला अशा प्रकारे बेड आहे, इथे टेलिव्हिजन आहे एंटरटेनमेंटसाठी, इथे तुम्हाला स्टोरेज आहे, आणि अशा प्रकारे तुम्हाला वॉशरूम एरिया आहे. व्हेंटिलेशनसाठी विंडो पण आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या विंडो तुम्ही ओपन करू शकता. ह्याला मॉस्किटो नेट्स पण आहेत दोन्ही बाजूला. हे बघा. आणि बेस्ट पार्ट मी तुम्हाला दाखवतो आता. ह्या अशा विंडो तुम्ही सरकवल्या की तुम्हाला तुमच्या बेडवरून असं समोर डायरेक्ट व्हॅली व्ह्यू आहे ओपन. हे बघा, अशा प्रकारे असे सुंदर कॉटेजेस आहेत इथे. आता त्या साईडला पण कॉटेज आहेत व्हॅली व्ह्यू आणि गार्डन व्ह्यूचे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जर निसर्गरम्य स्टे हवा असेल ना तर ही प्रॉपर्टी खूप छान आहे. तुम्हाला तो निवांतपणा, म्हणजे जो पीस हवा असतो आपल्याला बाहेर आलं की, त्याचबरोबर निसर्ग, समोर व्हॅली व्ह्यू वगैरे, आणि थंड वातावरण, ज्याच्यासाठी आपण महाबळेश्वरला येतो, हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आता आपण जाऊया जो गार्डन व्ह्यूवाला कॉटेज आहे तो बघायला. आणि हे बघा, अशा प्रकारे हे पूर्ण गार्डन आहे, प्ले एरिया आहे हा, जिकडे तुमची मुलं एन्जॉय करू शकतात, धमाल करू शकतात. म्हणजे त्यांना त्यांचा टाईमपास तर हवाच ना जेव्हा आपण फॅमिलीबरोबर येतो. आणि हे बघा, हे आहे लोटस पॉन्ड. मगाशी जे कमळ होतेत ते खुललेलेत, आता परत बंद झालेत. जर तुम्हाला असं ओपन स्पेसमध्ये बसायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत, डिनर करायचं आहे, पार्टी करायची आहे आणि फोटोज काढायचे आहेत, तर त्याची पण इकडे सोय आहे. आणि हा जो सिटिंग एरिया आहे हा खूप जबरदस्त आहे. तुम्ही इथे बसून व्हॅली व्ह्यू एन्जॉय करत, हा निसर्ग, हे वातावरण एन्जॉय करत तुमचा टाईम इकडे घालवू शकता. तर आता हे पण कॉटेजेस आहेत वरती, इथेही तुम्ही स्टे करू शकता. ह्याच्यासमोर पण तुम्हाला सिटिंग एरिया आहे. हा बघा, इकडे तुम्ही टेबल वगैरे लावून बसू शकता, ते प्रोव्हिजन आहे. प्रत्येक कॉटेजची डिझाईन वेगळी आहे. हे बघा, आणि खरंच खूप खूप निवांत वातावरण आहे, निसर्गरम्य आहे. तर आता आपण बघूया हा कॉटेज. अशा प्रकारे तुम्ही इथे चिल करू शकता, बसून तुमचा वेळ घालवू शकता. जर तुम्ही पूर्ण एक्सटिरियर वगैरे बघितलं तर प्रॉपर एक जंगलाची फिलिंग जी असते ना ती इकडे द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे सुंदर कॉटेज आहे हा. इकडे तुम्हाला TV आहे, विंडोज आहेत व्हेंटिलेशनसाठी, तुम्हाला फॅन वगैरे आहे, बेड आहे मोठा, प्रॉपर एकदम टिपिकल वुडन स्टाईलमध्ये बेड आहे तुम्हाला.
इथे समोर तुम्हाला ड्रेसिंग मिरर आहे आणि हा विंडोचा पूर्ण बाथरूम पॅसेज आहे तुम्हाला, हे बघा. अशा प्रकारे हा एक सुंदर कॉटेज आहे. हा पर्सनली मला खूप आवडला, कारण एक ट्रायबल फिलिंग जी असते ना ती आपल्याला ह्या कॉटेजमध्ये मिळते बघा. बाकी सगळ्या सुविधा आहेत तुम्हाला इकडे, मिनरल वॉटर, त्याच्यानंतर ज्या बेसिक गोष्टी लागतात हे सगळ्या तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि त्याचप्रकारे एक मोठा रूम पण आहे इथे. जर तुम्हाला असा कॉटेज हवा आहे तर हे ऑप्शन पण आहे तुम्हाला इथे बघा. वॉर्डरॉब तुम्हाला इथे, सिटिंग, आतमध्ये टेबल खुर्ची, AC, मिरर, तिकडे बाथरूम एरिया आणि बेड वगैरे हे सगळं तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. आणि बाकी आपण जे थांबलो आहे ते तिकडे थांबलो आहे, त्याला प्रॉपर व्हॅल्यू आहे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं. आणि सुंदर रूम्स आहेत. तर टोटल 3 रूम्स आहेत तिकडे. जर तुमची मोठी फॅमिली आहे, 3 फॅमिलीज तुम्ही एकत्र येत आहेत, 3 कपल तुम्ही एकत्र येत आहेत किंवा मोठा ग्रुप येत आहे, तर तुम्ही हा कॉटेज ऑक्युपाय करू शकता. बेस्ट आहे. आणि बॅल्कनी वगैरेमध्ये फुल धमाल करू शकता तुम्ही. आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही नोटीस केली ना तर पूर्ण प्रॉपर्टीला प्लांटेशन खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला जागोजागी प्लांटेशन पाहायला मिळेल. ऑस्कर ऑस्कर मला शोधतोय. चलिए कम. आणि हो, सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जर तुम्हाला बड्डे पार्टीज, ॲनिव्हर्सरी पार्टीज, गेट टुगेदर्स असं काही करायचं असेल ना तर तुम्हाला ती फॅसिलिटी पण इथे आहे. एक सुंदर असा लॉन एरिया प्लस तुम्हाला स्टेज, हे बघा. अशा प्रकारे तुम्हाला इकडे स्टेज आहे. तर तुम्हाला काही इव्हेंट्स करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकता. आणि बऱ्यापैकी मोठा स्टेज आहे. डेस्टिनेशन वेडिंग्स पण तुम्ही इथे करू शकता कमी लोकांबरोबर. त्याचबरोबर राहायची सोय होईल सगळ्यांची आणि एक चांगलं पॅकेज मिळेल तुम्हाला इथे. मला नियर बाय स्पॉट फिरायचे आहेत, लोकेशन्स फिरायचे आहेत तर तेही जवळ आहेत. इथून तुम्हाला एव्स वर्ल्ड, भिलारला जे एव्स वर्ल्ड आहे जिकडे मोठे मोठे स्टॅच्यू आहेत, हल्कचे, स्पायडरमॅनचे, फ्लेमिंगोचे, त्याचप्रकारे तिकडे जंगल सफारी पण आहे, ती तुम्हाला इथून जवळ आहे, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. तसेच तुम्हाला इथून मॅप्रो गार्डन जवळ आहे. त्याचप्रकारे इथे विंटेज व्हील्स म्हणून एक म्युझियम आहे जिकडे विंटेज 2 व्हीलर्स ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता इथून. त्याचप्रकारे तुम्हाला जर पाचगणीला जायचं आहे तर पाचगणी पण तुम्हाला इथून जवळ आहे. पाचगणीला जाताना आपल्याला ऑन द वे ऑन व्हील्स अम्युजमेंट पार्क आहेत, बाकी अम्युजमेंट पार्क आहेत, त्या पार्क तुम्ही ॲक्सेस करू शकता. तिकडे म्युझियम आहेत, वॅक्स म्युझियम आहेत, ॲक्वेरियम आहे, ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता इथून. गो कार्टिंग आहेत, ATV राईड्स आहेत. त्याचप्रकारे जर तुम्ही महाबळेश्वरच्या दिशेला गेले, ह्या दिशेला, तर तुम्हाला महाबळेश्वरच्या दिशेला बाकी सगळे पॉईंट्स आहेत, आर्थर सीट, सावित्री, बाकी सगळे पॉईंट्स आहेत, ते तुम्ही फिरू शकता. तसेच तुम्हाला इथून जाताना वेण्णा लेक आहे, तर वेण्णा लेकला तुम्ही बोटिंग, हॉर्स रायडिंग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. तर हे सगळे लोकेशन्स तुम्हाला इथून जवळ आहेत. आणि अजून भरपूर काही आहे, त्याचे वेगवेगळे व्हिडिओ असतील यूट्यूबवर किंवा गुगलवर, तुम्हाला कळेल की पॉईंट्स टू व्हिजिट काय काय आहेत. पाचगणीला पण टेबल पॉईंट वगैरे आहे, तर तोही तुम्ही तिकडे जाऊ शकता. तिथे हॉर्स रायडिंग आहे, ती तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारची सुंदर प्रॉपर्टी आहे. तर आता चला आपण बघूया ह्या प्रॉपर्टीचा नाईटचा व्ह्यू. तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं आपण नाईटचा व्ह्यू बघणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे प्रॉपर्टी रात्री ग्लो करते या लायटिंग्समुळे. आता आपण जवळून बघूया, मी तुम्हाला खाली घेऊन जातो. हा जो मी तुम्हाला स्विमिंग पूलचा परिसर दाखवलेला तो आहे सगळा. तर इथे अशी लाईटिंग आहे. आणि ह्या सीझनमध्ये म्हणजे आज आहे 15 एप्रिल, क्लायमेट खाली म्हणजे मुंबईला किंवा रायगड जिल्ह्यामध्ये 45-46पर्यंत चाललं आहे. त्याविरुद्ध इथे टेम्परेचर हे 22 आणि 21च्या मध्ये आहे आत्ता. म्हणजे आता 10:30 वाजायला आलेत. बघा किती सुंदर लाईटिंग आहे ती. एकदम लुकच वेगळा येईल तुम्हाला रात्रीच्या वेळी या प्रॉपर्टीचा. हा जो मी तुम्हाला सांगितलेला किड्स प्ले एरिया, हा तो परिसर आहे पूर्ण.
तर आता आपल्या बार्बिक्यूची तयारी सुरू झाली. इथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत. 2 चटण्या आहेत आणि हे बटर आहे. आणि इथे व्हेज बार्बिक्यू आहे, पनीर. आणि इथे लागते चिकन. तर आता आपल्या सगळ्या स्टिक लागलेल्या आहेत बार्बिक्यूच्या, चिकनच्या आणि व्हेजच्या. आता थोड्या वेळात येईल आपल्या हे प्लेटमध्ये. तिकडे पाहिजे. ठीक आहे. आपलं बार्बिक्यू रेडी होऊन आलेलं आहे बघा. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं जेवण वगैरे झालं आहे. आणि इथे हवा एवढी सुटले ना, जबरदस्त, एकदम गार क्लायमेट आहे, थंडी लागते. तर आता वेळ झाली आहे झोपायची. तर भेटू उद्या सकाळी. तर आतासाठी गुड नाईट. तर सुप्रभात मित्रांनो. काल फुल धमाल केली आपण. रात्री मस्त वारा सुटलेला, ते सगळं कवर केलं मी. आता आपण चालू आहे ब्रेकफास्ट करायला रेस्टॉरंट एरियामध्ये. आणि ब्रेकफास्ट करून मी व्हिडिओ समाप्त करायच्या अगोदर तुम्हाला इथले टॅरिफ सांगणार आहे. तर आता आपला नाश्ता आलेला आहे, कांदे पोहे, ब्रेड बटर. तर मित्रांनो आता टाईम झालेला आहे चेकआउटचा आणि आपण इकडून निघत आहोत. सुंदर अनुभव होता. निसर्गरम्य वातावरण आहे. जर तुम्हाला निवांत स्टे हवा असेल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता. व्हॅली व्ह्यू आहे, संध्याकाळी हवा वगैरे छान असते आणि पीस आहे इथे. तर पूर्ण प्रॉपर्टी आपण कवर केली, तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. आणि आता मी सांगतो तुम्हाला टॅरिफ. म्हणजे जे आपण ग्लास कॉटेजेस पाहिले खाली, ते टोटल 10 कॉटेजेस आहेत. तर त्यांचं टॅरिफ जातं 2,500पर्यंत. म्हणजे सीजनल डिपेंड करतं. वर खाली मी नंबर देतो आहे स्क्रीनवर, त्याच्यावर तुम्ही फोन करून विचारू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे. तर 2,500 ते 4,500 ते 5,000पर्यंत टॅरिफ व्हॅरी करतात ॲज पर सीझन. आणि तुम्ही विकेंडला येत आहे की वीकडेजला येत आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. तर अशा प्रकारची प्रॉपर्टी होती. नक्की प्लॅन करा जर तुम्ही महाबळेश्वरला येत आहे, तुम्हाला असा निवांत स्टे हवा आहे, फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे, ग्रुपबरोबर करायचं आहे किंवा तुमच्या मुलांबरोबर, तर ही उत्तम प्रॉपर्टी असेल तुमच्यासाठी. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा प्रवास आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटू लवकरच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.